नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी याच्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण करूया। यामध्ये जर बघितलं गेलं तर विशेषतः सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचा जर एक भाग बघितला गेला तर विशेषतः हा पाश्चात्य विचाराचा प्रभाव हा त्याच्यातून निर्माण झाल्याचा एक भाग आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल। आता एक लक्षात ठेवा की हे जे इंग्रजी सत्तेचा भारतीय जनतेवर पडलेला जो प्रभाव आहे त्या प्रभावातूनच भारतामध्ये एक राजकीय ऐक्य किंवा परकीय धर्म संस्कृती स्वीकारून भारतीय समाजाशी आजपर्यंत जे इतर लोक होते जसे की मुस्लिम असतील तर ते धर्म आणि संस्कृतीशी एक प्रकारे जुळलेले आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात। परंतु या इंग्रजी सत्तेमुळे जे एक नवजागृती घडून आली त्यामधून एक जागृतीचं एक नवं पर्व हे उदयाला आलं होतं आणि त्यामध्ये जर बघितलं गेलं की या नवीन प्रबोधन युगामुळे विज्ञानामुळे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे राजकीय लष्करी आर्थिक आणि धार्मिक क्षेत्रांना त्यांनी काय केलं होतं प्रभावित केल्याचा उल्लेख आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल। म्हणजे भारतीय समाज हा गतिहीन आणि निर्माल्यवत सुस्त अशा पद्धतीचा झालेला होता, त्यामुळं भारतीय संस्कृती ही जागतिक स्पर्धेमध्ये मागे पडली असे एक दृश्य निर्माण झाल्याची भूमिका आपल्याला सांगता येईल। आता लक्षात ठेवा की हे जे राजाराम मोहन रॉय आहेत या राजाराम मोहन रॉयनी त्या काळामध्ये इंग्रजी शिक्षण घेतलेले जे बंगाली तरुण होते या बंगाली हिंदू तरुणांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीबद्दल तिरस्कार हा दर्शवलेला होता। हिंदूंच्या धार्मिक विचारांचा आणि प्रथाचा त्यांनी त्याग करण्याची भूमिका घेतली होती। त्याला एकमेव अपवाद हे राजाराम मोहन रॉय होते। त्यांनी पाश्चात्य विचाराला प्रभावित झाले आणि हिंदू धर्म आणि समाजाशी नातं गोतं मात्र त्यांनी काय केलं होतं कायम ठेवल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। म्हणजे हिंदू धर्मामध्ये समाज सुधारणा व्हावी आणि पौरात्य आणि पाश्चात्य यांच्या चांगल्या गोष्टी ह्या आपण स्वीकाराव्या अशी भूमिका ही राजाराम मोहन रॉय यांची होती असा आपल्याला उल्लेख करता येईल। आता ते असं म्हणतात की भारताच्या प्राचीन परंपरापासून प्रेरणा घेऊन आधुनिक राष्ट्रवादाच्या संदर्भाबद्दलचं एक नवीन स्पष्टीकरण म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल, ज्यामध्ये भारताच्या अध्यात्मवादापासूनच खऱ्या अर्थाने युरोपला शिकण्यासारखं खूप आहे अशा नव्या स्वरूपाच्या हिंदू धर्माचं प्रतिपादन हा बंगाली तरुण त्या काळामध्ये करायला लागलेला होता। आता एक लक्षात ठेवा की पाश्चात्य शिक्षण पद्धतीमुळे काय झालं तर पाश्चात्य शिक्षण पद्धतीमुळे सगळ्यात महत्त्वाचा आहे हा जो पाश्चात्य शिक्षित वर्ग आहे जो तर्कवाद विज्ञानवाद आणि मानवतावादाने हा प्रभावित झालेला होता। म्हणजे एखादी रूढी असेल एखादी प्रथा परंपरा असेल ही तर्काच्या कसोटीवर टिकते का, आपल्याला योग्य वाटते का, विज्ञानाच्या आधारावरती टिकते का, मानवतावादाच्या दृष्टिकोनातून ती टिकते का, ह्या तीन मुद्द्यांवर हा नवशिक्षित पाश्चात्य वर्ग म्हणजे पाश्चात्य विचारानं प्रभावित झालेला हा वर्ग हा प्रश्न विचारायला लागला किंवा त्या तपासायला सुरुवात केली गेली। आता हिंदू धर्मामधली सुधारणा मूर्तिपूजा ही तर्काच्या कसोटीवर ही टिकत नव्हती। दुसरं धर्मनिरपेक्षताचा देखील विचार त्या काळामध्ये उदयाला यायला लागला होता आणि धर्माला तर्काच्या तराजूमध्ये हे तोललं जायला लागलं होतं, हे एक भाग आपल्याला सांगता येईल। आता एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीच्या संदर्भाबद्दलची चर्चा करतो एकूणच म्हणजे बंगालमधल्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी असतील किंवा महाराष्ट्रामधले असतील किंवा त्या काळामध्ये इकडं मद्रासमधले असतील किंवा पंजाबमधले असतील, इवन हिंदू धर्मामधल्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी मुस्लिम धर्मामधल्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी त्याच्यानंतर जर बघितलं आपण विशेषतः इतर जे आहेत ज्यामध्ये इतर ज्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी आपण बघतो एकूणच त्याच्यामध्ये मी याच्या अगोदरही बऱ्याच वेळा उल्लेख केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनिहिलेशन ऑफ कास्ट जाती संस्थेचं उच्चाटन नावाची जी पुस्तिका लिहिली त्या पुस्तिकेमध्ये त्यांनी हा उल्लेख केला आहे की तुम्ही एकूणच सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस चर्चा करता त्यावेळेस एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवा की कोणत्याही धर्माचे असो, पारसी समाजाचा असो, हिंदूंचे असो, ख्रिश्चनांचे असो किंवा हिंदूंच्या किंवा शिखांच्या असो सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी असो, ह्या सगळ्यांच्या मुळाशी ही सती म्हणजे स्त्री प्रश्न हा महत्त्वाचा होता। स्त्री प्रश्न आणि या स्त्री प्रश्नाभोवतीच केंद्रीभूत ही सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ फिरत होती असा एक आपल्याला उल्लेख करता येईल। आणि हा प्रश्न हा तितकासा आहे जसं की तुम्ही पहा की त्या काळामध्ये जे प्रश्न हाताळले बालविवाह हे सर्रासपणाने होत होते ते होऊ नये, सतीप्रथा जी बंगालमध्ये होत होती तर त्या संदर्भाबद्दलचं, त्यानंतर स्त्रियांचं केश वपन करणं असेल, बालजरट विवाह असेल,
विधवा पुनर्विवाहाचा कायदा असेल किंवा विधवा पुनर्विवाह करू द्यावे की न करू द्यावे या संदर्भात असेल, स्त्रियांना संपत्तीमध्ये वाटा असावा की नसावा यासाठीचा वारसा हक्काचा प्रश्न, संमती वयाचा कायदा जो 1891च्या काळामध्ये जो बनवला गेला तर त्या संदर्भाबद्दल हे स्त्रियांच्या संदर्भातलं आहे. कन्यावध किंवा कन्या हत्या हा देखील आपल्याला स्त्री प्रश्न दिसतोय. बालहत्या, त्यानंतर स्त्रियांना शिक्षण द्यावं की देऊ नये किंवा या संदर्भाबद्दलचा हा जो एक प्रश्न अग्रणी त्या काळामध्ये राहिला होता. त्यानंतरचा आहे हुंडा, त्यानंतर जातीभेद हा मात्र स्त्रियांशी संदर्भित नसून म्हणजे एकूणच आपल्याला एक वेगळा उल्लेख करता येईल. गुलामगिरीची प्रथा, त्याच्यानंतर अस्पृश्यता, समुद्र पर्यटन निषेध, शुद्धीकरण मोहीम आणि रोटी बेटी व्यवहार निषेध. हे जर चार मुद्दे सोडले, हे 4 मुद्दे जर सोडले तर बाकी हा एक आपल्याला एक समजा हा एक 5, हे 5 मुद्दे जर सोडले तर बाकी सर्व तुम्हाला कशाशी संदर्भात दिसत आहेत, स्त्री प्रश्नाशी संदर्भात दिसताना आपल्याला उल्लेख करता येईल. आता एक लक्षात ठेवा की हा जो काही सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी जी आहे तर या मुद्द्यांवर टिकून राहिलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जर बघितलं गेलं तर एखादी रूढी असेल, एखादी परंपरा प्रथा जी असेल ती आपल्या धर्मामध्ये आहे किंवा नाही यासाठी म्हणून त्याला एक प्रामाण्य देणं. सती प्रथा ही वैदिक कालखंडामध्ये नाही असा एक उल्लेख केला जायचा, म्हणजे या अर्थानं मग त्याला कशाचं प्रामाण्य, कुठलीही रूढी असो किंवा चालीरीती असो त्याला एक तर आमच्या धर्मग्रंथामध्ये अशा पद्धतीची प्रथा नाही, हे वेद प्रामाण्य, दुसरं पुराण प्रामाण्य, शास्त्र प्रामाण्य, स्मृती प्रामाण्य. म्हणजे स्मृतींमध्ये तुम्ही पुन्हा पाराशर स्मृती असेल, मनुस्मृती असेल, नारद स्मृती असेल, कांतायन स्मृती असेल, अशा स्मृत्यांचा प्रामाण्य द्यायचं आणि शेवटी आपल्या सत्सेत विवेक बुद्धीला पटतं की नाही त्या कसोटीवर. म्हणजे एखादा समजा विधवा पुनर्विवाह आहे, विधवा पुनर्विवाह मग पूर्वीच्या काळामध्ये होत होते त्याचा पुरावा देण्यासाठी मग हे पुन्हा पुरावे द्यायचे, म्हणजे अशा पद्धतीचं. दुसरं, ह्या कसोटीवर तो क्वेश्चन टिकतो का, मानवतावादाच्या कसोटीवर योग्य आहे का, विज्ञानाच्या कसोटीवर योग्य आहे का, तर्काच्या कसोटीवर आपल्याला काय वाटतो, आणि बुद्धिप्रामाण्यवाद किंवा विवेक प्रामाण्य सत्सद्विवेक बुद्धीला आपल्याला ते पटतं का, या मुद्द्यावर ह्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचे मुद्दे हे तपासून पाहिले जायचे किंवा त्याला एक आधार दिला जात होता असा उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की आपण ज्यावेळेस ह्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीच्या संदर्भाबद्दलची चर्चा करतो त्यावेळी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा की काही ज्या संघटना आहेत ज्यांनी पाश्चात्य विचाराचा स्वीकार केला आहे, पाश्चात्य विचार हे स्वीकारले आणि त्याच्यातून परिवर्तन घडवून आणण्याची भूमिका घेतली. त्याच्यामध्ये एक आहे ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज आणि अलीगढ आंदोलन. पण काही संघटना ज्या आहेत सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमधल्या तर त्या कोणत्या आहेत, या पाश्चात्य विचाराचा विरोध करण्याची भूमिका घेतली गेली किंवा पुनर्विकरणाचा मार्ग स्वीकारला गेला आहे. तर त्याच्यामध्ये कोणकोणतं आहेत, हे आर्य समाज, रामकृष्ण मिशन आणि मुस्लिमांमध्ये असणारी जी देवबंद चळवळ आहे तर त्यांनी काय केलं होतं, पाश्चात्य विचाराला विरोध केला होता. म्हणजे पाश्चात्य विचाराचा स्वीकार करणारे कोण आहेत, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज आणि अलीगढ आंदोलन आहे. पाश्चात्य विचाराला विरोध करणारे कोण आहेत, तर हा आर्य समाज, रामकृष्ण मिशन आणि देवबंद चळवळ आहे. आमूलाग्र परिवर्तन करण्याचा जो आग्रह धरला की आपल्याला ही समाजव्यवस्थाच बदलायची किंवा या पद्धतीनं परिवर्तन घडवून आणायचं आहे पूर्णतः, अशा पद्धतीची एक दृष्टिकोन जो आहे तर तो म्हणजे सत्यशोधक समाज आणि मद्रास प्रांतामधली जस्टिस पार्टी ह्यांना एक परिवर्तन घडवून आणण्याची, ज्याला एक पर्यायी व्यवस्था देण्याची भूमिका घेतली. तसं आपण याच्या अगोदर पाहिलं की जे सत्यशोधक विवाह पद्धती आहे तो म्हणजे जो मध्यस्थ आहे तर तो मध्यस्थ नाकारण्याची भूमिका ही सत्यशोधक समाजाने त्या काळामध्ये घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे आपल्याला सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीबद्दलचे 3 मुद्दे किंवा 3 भाग आपल्याला दिसतात. एक पाश्चात्य विचाराचा स्वीकार करणाऱ्या संघटना किंवा संस्था, पाश्चात्य विचाराचा विरोध आणि आमूलाग्र परिवर्तनाचा आग्रह धरणारे तिसरे, असा एक उल्लेख आपल्याला करता येईल.